जितक्या पण युवा खेळाडूंनी मात्र क्रिकेटच्या पदरी आणि जेव्हा जेव्हा या क्रिकेटच्या मैदानामध्ये पुढाकार घेतलाय ते सक्सेस झालेले आहेत. त्यामध्येच एक धावतं उदाहरण म्हणजे आमच्या बाजू मित्र वैभवजी धूम यांना देखील पाहतोय. कारण की एक काल त्यांना मी असं बघितलं होतं की संघाच्या मागे बॅट घेऊन जायचे, संघाच्या मागे अगदी प्रेक्षक म्हणून यायचे, संघाच्या मागे आज 12 खेळाडू म्हणून जोडले जायचे. परंतु आज बघितलं नाही की तेच खेळाडू आपल्या संघासाठी ओपनिंग करतायत. नुसते ओपनिंग नाही तर ओपनिंग मध्ये टॉप ऑलराऊंडर आणि नंबर 1 चे खेळाडू मात्र सध्या वैभव धूम आहेत. ज्यामध्ये आपण चर्चा केली आकाश दानवी यांची देखील, कारण की एक काल त्यांना देखील पाहिलं होतं ॲज अ 12th मॅन यायचे, एक सपोर्ट स्टाफ म्हणून यायचे. परंतु त्यांच्यामध्ये असलेली जी कला त्याने दर्शवली गेली 12 खेळाडूचा नक्कीच भाग बनले. परंतु आज बघितलं तर जीवदानी धानीसाठी आकाश अगदी जीवदानी गिरीसाठी आकाश धानवी आपण बघितला तर 1 नंबर 1 चा खेळाडू. त्यानंतर आणखीन एक असा आकाश आहे, त्याला देखील मी पाहिलं होतं 12व्या खेळाडूचा रोल पूर्ण केला होता. त्याचा नंबर मात्र स्थान लागत नव्हतं, तो म्हणजे सारजा संघाचा आकाश वाघ. त्याला देखील मी पाहिलं आणि तो देखील आता बघितला तर मग सारजा संघाचा एक टॉप ऑलराऊंडर खेळाडू पाहत आहे. म्हणजे काय असते ना की यंग क्रिकेटवर भरोसा ठेवा आणि यंग क्रिकेटपटू तुम्हाला तो भरोसा जिंकून देतील. शुभेच्छा देतोय दोन टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. सुरुवात समालोचनाची करतोय शुभकार्याने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कारुष्य सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू हाताळला जातोय. यंग ब्रिगेड बघितलं प्रभावी हा खेळाडू आहे. बघा या खेळाडूकडे आपण नजर टाकली ना तर महेंद्र गोवारी कदाचित त्याचं गोलंदाजी ऍक्शन जसप्रीत बुमराची आठवण करून देते. परंतु तो जसप्रीत बुमरा आहे परंतु हा महेंद्र आहे आणि ती झलक मात्र दर्शवल्या गेलाय. कारण की लाजवाब गोलंदाजी करण्याची किमया करू शकतोय हे त्याने दर्शवलं गेलंय. फटका घेतलाय समोरच्या दिशेने प्रदीपने सरळ बॅटच्या सहाय्याने आणि हा फटका मात्र जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. बिग शॉट षटकार. बघा इथे काय झालंय, पहिला चेंडू डॉट परंतु हा थोडा पुढे मिळाला आणि त्यावर थोडस हावी होताना बघायला मिळाले. प्रदीप जाबर ज्याला आपण पाहिलं त्याला साथ देत आहेत अगदी अनिकेत मस्कर. हलक्या हातानं म्हणजे थोडस अगदी बॉडीच्या जवळ चेंडू येतोय ना तर मग ते डिफेन्स करतात. म्हणजे झोन त्यांचा जर आवडताय त्या झोन मध्ये चेंडू मिळतोय त्याच्यावर अटॅक येते. आता मात्र सिंगल घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. अनिकेतला मात्र स्ट्राईक एंड कडे बोलवलं जात आहे. जसप्रीत बुमराची ओळख जी आठवण करून देतोय महेंद्र गोवारी. सुंदर चेंडू पाहिला आपण. थोडीशी लाईन आता पुढे होती आणि ती लाईन अगदी नियंत्रणामध्ये होती परंतु फलंदाजाचं नियंत्रण नव्हतं. आणि बघितलं होती थोडीशी लालच त्यांच्या मनामध्ये आली होती की हा फटका आपण बाउंड्रीच्या पलीकडे पाठवूया. परंतु ती लालच असते ना, कधी कधी बुरी बला म्हणतात ना, लालच बुरी बला आहे. इथे एक डॉट चेंडू चांगली गोलंदाजी म्हणू शकतो. एक षटकार पडलाय तरी देखील नियंत्रण ठेवले गेले महेंद्र गोवारीने. खेचलाय समोरच्या दिशेने फटका जोखीम बरा आहे. फिल्डर अंडरनीट आणि तेच म्हटलं होतं लालच देतात हे गोलंदाज आणि त्याच्यासाठी आहे प्रोटेक्शन. पहिला होईल फलंदाज बाद. पहिला धक्का यंग मराठा टीम चिंचोडीला. बघा बॉलिंग ट्रॅक वर असलेला जो खेळाडू महेंद्र विनोद गोवारी, काय जबरदस्त आतापर्यंत. हे नाव लक्षात ठेवा, मी आताच सांगतोय महेंद्र विनोद गोवारी, मॅन फ्रॉम खोपरेपाडा. कारण की मी आतापर्यंत जे पण खेळाडू नोटीस केले आहेत ना, कारण की जितकं पण मी असोसिएशन मध्ये
क्रिकेटपटूंना, एक यंग क्रिकेटपटूंना पाहिलेत ना, ते त्यांनी क्रिकेट गाजवलाय आणि हा खेळाडू देखील क्रिकेट गाजवेल. विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघासाठी सतीश पॉवर हाऊस या टीमचा बॉलिंग अगदी छान झाले. षटकार पडला होता महेंद्रला, परंतु त्यांनी गोलंदाजीमध्ये नियंत्रण ठेवलंय. फलकावर 7 चेंडू फेकून झालेत ओव्हर मध्ये 4. सतीश जाबार जयहनुमान ट्रॉफी अगदी आपण बघितले तर त्यांनी गाजवली. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्यांनी देखील पटकावला गेला, परंतु जो अनिकेत होता ना, त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजाचा देखील किताब पटकावला होता. तो मला वाटते रितेश होते तिथे, रितेश दांडेकर डेफिनेटली त्यांनी तो कारनामा केला होता. परंतु आता इथे आहेत ना की सतीश, त्यांच्या हातात बॅट आहे. सतीश आपण बघितले ना, एक असे खेळाडू आहेत की ते पूर्णपणे गेम चेंज करतायत आणि एक नाही, 2 नाही, 3 नाही, तर अनेक वेळा हा कारनामा केलाय त्याने आणि आज देखील तसंच काहीतरी कारनामा करण्याची त्यांच्याकडे संधी आहे. परंतु अनुभव त्यांच्याकडे जास्त आहे, परंतु अनुभवाला झोकून चांगले क्रिकेट खेळू शकतात, परंतु नवख्या खेळाडूला अनदेखा देखील करू शकत नाहीत तुम्ही. महेंद्र गोवारी अगदी एक अपकमिंग स्टार, लिटिल स्टार, अपकमिंग किड लिटिल स्टार म्हणू शकतोय. पुढचा चेंडू पाहतोय आपण सतीश साठी. सुरेख चेंडू बाहेरच्या दिशेने वळणारा पाहायला मिळाला. अगदी देखणी गोलंदाजी. षटक मात्र इथे जवळजवळ बघितलं ना तर समाप्त झालंय आणि पहिला डॉट त्यात नंतर एक षटकार आला होता, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी. आणि हे असतंय क्रिकेटच्या पटलावर येणाऱ्या यंग क्रिकेटपटूच्या माध्यमातून योगदान. म्हणजे अनुभव कमी होता देखील पाहिला आपण तर एक चांगलं षटक फेकलं गेलं. पहिल्या षटकामध्ये एक बाद सुरुवात अगदी बघितली तर मग 7. ही 7 ची सुरुवात. सतीश मैदानाच्या आतमध्ये आहेत, प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 बंधू आहेत, ते धाकड खेळ करू शकतायत, परंतु खेळ कशा मात्र दर्शवला जाईल दुसऱ्या षटकामध्ये प्रत्यक्षात पाहूया. जाऊया आमचे डीजे ऑपरेटर वैदम धूम यांच्याकडे, गाणं ऐकूया आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. मी आला पण गंगे ग तुझा आठवये, मला गंगे ग तुझा आठवये. कामाला बोटीत तू गेला पण धनी ग तुझा आठवये, मला धनी ग तुझा. थँक्यू. जय बॉलिंग करण्यासाठी आता जतीन गोवारी या खेळाडूला बघतोय आपण. जतीन गोवारी नक्कीच त्यांच्या मागे देखील आपण बघितलं तर एक नाव मोठं बघायला मिळेल, म्हणजेच अजित गोवारी. कारण की अजित गोवारी यांचे सुपुत्र अजित गोवारी यांचं देखील फार मोठं आणि अमूल्य असं योगदान विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघासाठी ॲज अ सिनियर प्लेयर, एक लेजंड प्लेयर म्हणून राहिलं गेलं. आणि त्यांचे सुपुत्र आता हातामध्ये चेंडू आणि जो विश्वास दर्शवला गेलाय ना कॅप्टनने, तो जिंकण्याचा प्रयत्न असेल. स्ट्राइक एंडकडे प्रदीप जाबर. पहिला चेंडू समोर उडवलाय, टक्कन जाईल मिड विकेटच्या दिशेने, अगदी सहज सीमा रेखा पार. आणि हा बिग शॉट प्रदीप जाबर नावाचा आलेला ब्रँडेड षटकार. थँक्यू. असं म्हणतात ना की परिंदे को मंजिल मिलेगी यकीन, ये उनके हुनर बोलते हैं. अक्सर लोग जो खामोश रहते हैं ना, वो कुछ करके दिखाते हैं. डेफिनेटली आपण बघितलं तर मग महेंद्रा देखील एक षटकार पडला होता, महेंद्राने देखील कमबॅक केला. परंतु इथे आता जतीनला अंपायर
नो बॉलचा इशारा, याच नो बॉलचा इशारा दिलेला आहे. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच अपील करून फायदा नाहीये, कारण की तिथे तुम्हाला फ्री हिटच्या चेंडूवर तर विकेट नाही मिळणार, परंतु डिक्लेरेशनच्या स्वरूपात 10 मिळेल. फ्री हिटचा चेंडू होता, कारण की एक यंग क्रिकेटपटू आहेत, त्यांना अनुभवाची गरज आहे. आणखीन जसं जसं क्रिकेट खेळतील नो डाऊट, कारण की विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा टीमचं फ्युचर ब्राईट आहे. स्लॉरवनचा वापर केला होता, अगदी सोच चांगली होती, अगदी पाहायला पण क्षेत्ररक्षण तिथे होताना पाहायला मिळालंय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणू शकताय आणि तितकीच चांगली गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून होते. देखील बघा की पहिला खराब होता, नो होता, परंतु त्यामध्ये नियंत्रण आणि हे केलं पाहिजे. बघा की राकेशकडे भरपूर चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव देत आहेत की काय करायचं, कशा प्रकारचं आहे. आणि हे खेळाडू जर चांगल्या खेळाडूंकडून शिकतायत ना, तर ते चांगलं कार्य करतील. म्हणजे ही शिकण्याची धमक देखील पाहिजे आणि त्यांच्याकडे आहे, कारण की रेग्युलरली सराव करतात ही यंगस्टर पोरं आणि त्यांचा प्रभाव दिसून येतोय गोलंदाजीमध्ये. यावेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आहे, सर्राल निघून गेलाय. मिड विकेट, सीमारेखा बार. हा आलाय धमाका, सतीशच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. नितारी वाली, नितारी वाली. या मैदानावर ना यंग मराठा टीमचा रेकॉर्ड भरपूर मोठा आहे, चांगला आहे, कारण की या मैदानावर अनेक पारितोषिक पटकावलेत आणि चॅम्पियन देखील राहिलेत या मैदानावर. आणि पुन्हा एकदा आज तो होणार आणि तो क्रिकेट घेऊन आलेले आहेत, कारण की मागची स्पर्धा जहरमान पायगाव चषक त्याने फायनलचा मुकाबला जिंकला. फायनल मात्र जिंकण्याचा कारनामा केला या सीझन मध्ये. आणि पुन्हा एकदा ते इरादे स्पष्ट असतील त्यांचे की त्याच इराद्यांना आज पंख लावून पुन्हा एकदा आज काहीतरी कारनामा करूया, कारण की मागच्या 3 दिवसाचा इतिहास बघितला तर अनेक कारनामे प्रत्येक संघाने केलेत. धीमा टाकला थोडासा, बघा हे असते प्लस मायनस पॉइंट क्रिकेटच्या बदलावर ना. समोर टाकला तर नक्कीच जो बाउंड्रीच्या बाहेर जातोय. थोडासा पण बघितलं की ऑप्स्टमच्या बाहेर उछाल मिळाला, थोडंसं पण बघितलं ना तर मग स्ट्रगल करताना बघायला मिळाले. स्लॉरवनचा वापर केला जातोय, का बात आहे. 2 षटकार पडलेत, परंतु त्याप्रमाणे जतीनची कला आहे ना दर्शवलं गेलंय, त्याच्याकडे असलेलं नक्कीच टॅलेंट आहे ना दर्शवलं गेलंय. कारण की कोणत्या क्षणाला क्विकर, कोणत्या क्षणाला स्लोअर मन वापरायचं आहे त्याने दर्शवलं गेलंय. धावा मिळतील इथे. 2 टीमची टोटल पोहोचली गेली आहे 24 या आकड्यावर. 24 षटकामध्ये फेकून झालेले चेंडू 5. लेगवर चेंडू अपील आणि इथे पकडले, मोठा मासा गळाला. बिग विकेट, धावा दिल्यात, परंतु जी विकेट हवी होती ती मिळवून देण्याचं, कारण की या विकेटने धाव फलकावर भरपूर परिणाम पडेल. आणि पाहिलं पण तर मग सफलता अखेरच्या क्षणाला मिळते जतीन अजित गोवारी या गोलंदाजाला. जैसा म्हटलं जाते ना, घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है. बघा धावा गेला फरक नाही पडत, परंतु जाता जाता आपल्या संघासाठी मोठे कार्य करून गेले त्याच्यातीन. कारण की जी विकेट आपण पाहतोय ना सतीशची, ती मोठी विकेट आहे. कारण की सध्या तरी आपण बघितलं ना तर सतीशने ज्याप्रमाणे या सीझन मध्ये फॉर्म दर्शवला गेलाय ना, धोक्याची घंटा नक्कीच अनेक संघांसाठी वाजवली. कारण की जय हनुमान ट्रॉफी पायगावच्या मैदानावर सगळे मुकाबले बघितले तर एका हाती त्याने जिंकवले होते. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू साईनाथ जाबर, सतीश गेले आणि साईनाथ आले. म्हणजेच काय
तर बेटा गया और बाप आया, कारण की साईनाथ जाबर आणि त्यांचे दोन पुत्र म्हणजे प्रदीप जाबर आणि सतीश जाबर. तर सतीश जाबर यांना बाद केलं गेले. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले आहेत आतापर्यंत, परंतु बॉलिंग ट्रॅकवर आता राकेश गोवारी आलेत आणि तिसरा स्पेलला मात्र त्याने हाताळण्याचा जो निर्णय घेतलाय मी तर म्हणेन, कारण की या वेळेला योग्य निर्णय आहे, कारण की विकेट मिळवलेत 2. मध्ये येणारा चेंडू होता, स्ट्रगल करावं लागते, थोडीशी गती कमी केली जाते, थोडस चेंडूला व्हेरिएशन म्हणजे वळवलं जाते, ते कारण ठरते प्रमुख. आणि प्रदीप या अशा चेंडूंच्या समोर थोडासा कमजोर दिसला आतापर्यंत या 2 चेंडू मध्ये. पुन्हा एकदाच पाहिला आपण तर चेंडू चांगला होता, पकडायला हवा होता विकेट किपरने, परंतु थोडीशी सिली मिस्टेक झाली आहे आणि त्यामुळेच स्ट्राइक रोटेट होईल. धाव मात्र मिळेल 1 ने टीमची टोटल पोहोचली. टीमची टोटल पोहोचली गेली 25च्या घरामध्ये. 3 चेंडू फेकून झाले, फक्त एक धाव. साईनाथ प्रथम स्ट्राइक एंड कडे जागा म्हणून घेण्याचा प्रयत्न, विकेट किपर फेम मध्ये अपील केली आहे आणि स्ट्राइक पंचांनी होकार देखील दिला आणि सफलता मिळाली. ते साईनाथची विकेट अगदी सस्त्यामध्ये मिळते आणि महत्वपूर्ण धक्का लागेल मात्र बॅटिंग करणारी टीम यंग मराठा चिंचोटीला. न्यू बॅटर इन झालेत आता मैदानाच्या आतमध्ये. रितेश दांडेकर, रितेश जयमान ट्रॉफी मध्ये आपण बघितलं तर ती धमक त्याने दर्शवली होती. उत्कृष्ट गोलंदाज चा किताब त्याने मिळवला, पण आता इथे बॅटिंग करावी लागेल. सतीशची विकेट गेली होती, अगदी पहिली विकेट आपण दर बघितली अनिकेतची, दुसरी विकेट सतीशची आणि तिसरी विकेट साईनाथची. बॅटिंग लाईनअप आहे या टीम कडे, परंतु गोलंदाजी होते ना, खास करून यंग क्रिकेटपटू त्यांचं कौतुक करावं लागेल आणि त्यामध्ये राकेश गोवारीचं योगदान काय जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं फंबल झालं होतं, परंतु इथे प्रदीप मात्र धोका घ्यायला तयार नाही आहेत. त्यांना माहिती आहे कारण की या वेळेला एक धाव कमी आली चालेल, पण आपली विकेट महत्वाची आहे, कारण की खंदे फलंदाज आपण गमावलेत, त्यामुळे आणखी नुकसान आपण करून नाही घ्यायचं आहे. टीमची टोटल फलकावर 26 चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 5. काय तिफायती षटक राकेश गोवारीचं. या दरम्यान उडवलाय, फटका हवेत आहे आणि सरळ चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. हवेच्या लाटांवर होऊन स्वार सीमा रेखा पार आणि प्रदीप जाबरच्या बॅट मधून आलाय दमदार दर्जेदार A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. पहिलं षटक महेंद्रचं पाहिलं आपण, दुसरं षटक जर पाहिलं तर जतीनचं, तिसरं षटक फक्त 8 धावा, एक षटकार गेला तोही अंतिमच्या चेंडूवर, परंतु त्या षटकाने नियंत्रण मिळवलं गेलं या इनिंगवर. चौथ्या षटकाचा स्पेल कोणता गोलंदाज योग्य रीतीने निवडला गेलाय. टॉस देखील महत्वाचा आहे. जय भवानी वंगनपाडा टीमचे कॅप्टन आणि कृपादेवी बॉईज उमराले. भाविक बॉलिंग ट्रॅकवर, भाविक कुंभारे
ज्याला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर दिशा थोडीशी चुकलेली पाहायला मिळाली, नियंत्रण चुकलेलं पाहायला मिळालं. परंतु भाविक कुंभारे यांना देखील आपण बघितलं तर त्यांच्या मागे देखील बुधाजी कुंभारे नक्कीच त्यांना देखील आपण पाहू शकतो, कारण की त्यांचे सुपुत्र आहेत भाविक आणि त्यांच्याकडून देखील अपेक्षा असेल जी दर्शवली गेली आहे. जतीनने देखील महेंद्रने समोरच्या दिशेने फटका खेचलाय, गॅप मोठा आहे, चेंडू पडेल एका टप्प्याने सरळ निघून जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चांगला फटका, चौकार. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जातंय ना की तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू इंसान है अवतार नहीं. गिर उठ चल फिर दौड़ भाग, क्योंकि जीवन एक संक्षिप्त है, इसका कोई सार नहीं. डेफिनेटली आपण बघितलं पायगावचे चॉकलेट बॉय इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आज बॅग मध्ये भरपूर सारे चॉकलेट्स घेऊन आलेले आहेत. ते फक्त दाखवण्यासाठी आणले, देणार तर नाहीये, स्वतःच खाणार, ही त्यांची खासियत आहे. आणि आज मात्र काहीतरी स्पेशल त्यांनी गॉगल मागवलेला आहे जवळजवळ दुबईवरून, आणि त्या गॉगलची स्पेशलिटी काय ते देखील सांगेन. फटका खेळण्याचा होता प्रयत्न, परंतु अगदी बघितलं तर मग लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, चौकार आलाय या ओव्हर मध्ये दुसऱ्या बॉलवर. परंतु त्यानंतर अगदी आपण बघितलं ना तर धावफलक 37 च्या घरामध्ये. कौतुक करावं लागेल भाविकचं देखील, कारण की स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये नियंत्रण दिसतंय. ओपनिंगचा खेळाडू आहे प्रदीप, त्याच्या समोर चेंडू हाताळलाय आणि या वेळेला उडवलाय, केलेला हा धमाका सरळ बॅटनं अगदी 6 धावा. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर मग विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ आणि मागच्या वर्षामध्ये आई महामाई चषक देखील त्यांच्या माध्यमातून आयोजन केलं होतं आणि या सीझन मध्ये देखील आई महामाई चषकाचं आयोजन आणि याच मैदानावर होणार आहे. एक 3-4 असा टीमची टोटल आहे या सिक्सरने आपण पाहिली आहे 43. डेफिनेटली थोडीशी मिस्टेक सुधारली आहे. 44 44 पुन्हा एकदा अगदी पण बघितलं तर ही लाईन थोडीशी खराब दिसून येते आणि पंच सांगतात की वाईड आहे, एक्स्ट्रा मिळेल. 45 च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. जरा कॅप्टन कृपादेवी बॉईज उमराली टीमला रिक्वेस्ट करते की आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील आपण कंप्लीट करणार आहोत. खोल मध्ये टाकलेला चेंडू अगदी पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे तिथे चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केलाय, थोडासा उशीर झाला. तत्पूर्वी 2 धाव मात्र मिळतील. धावसंख्येचा आलेख मात्र पुढे सरकत असताना 47 च्या घरामध्ये षटकामध्ये फेकलेली चेंडू अगदी आपण बघितली ना तर आतापर्यंत पुढचा चेंडू पाहतोय आपण प्रदीप, जोपर्यंत अगदी आपण पाहतोय बॅटिंग करतायत त्याने एका बाजूने किल्ला लढवलाय, कारण की विकेट होते ना एका बाजूने डाऊन होत होते, दुसऱ्या बाजूने धावा घेणं अनिवार्य होता आणि विकेट देखील रोखणं गरजेची बाब होती. प्रदीपने जबाबदारीचं क्रिकेट खेळलं गेलंय. अंतिमचा चेंडू असेल आणि धावफलक 47 धावा. या 47 मध्ये किती भर पडते पाहूया भाविकच्या माध्यमातून. हो सुंदर चेंडू, परंतु थोडस दिशेवरचं नियंत्रण बाहेरचं पाहायला मिळालं.
लाईन तर जरूर चांगली दिसून येते होती, गती चांगली होती, परंतु थोडस नियंत्रण नव्हतं. परंतु विचार चांगला आहे भाविक, आणि त्यांनी या ओव्हर मध्ये थोडस कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सफलता थोडी मिळाली देखील त्यांना. सरळ खेचला जातो फटका, आपण पाहिला तर फिल्डर आहेत तिथे. दीपेशच्या माध्यमातून चेंडूला मात्र अडवलं गेलं. तत्पूर्वी धावा मात्र मिळाल्या दोन. या दोन्ही संघाची टोटल अगदी आपण बघितली तर मग 50 धावा पूर्ण होतात फलकावर आणि जिंकण्यासाठी 51 धाव्यांचं लक्ष. माझ्या स्वप्नातली तू राणी, माझ्या स्वप्नातली तू राणी, माझ्या जीवाची दिलबर जानी. कृपादेवी बॉईज उमराले टीम कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज या. टॉस आहे तो आपण कंप्लीट करूया. इतकं प्रेम तुझ्यावर करतोय गरामी राजा मजनू वाणी, इतकं प्रेम तुझ्यावर करतोय गरामी राजा मजनू वाणी. रिमझिम पडपड पावसाचं पाणी, थंड थेंबात गोडा तुझ्या आठवणी. प्रेमाच्या तुझ्या या मैत्रिणीला कसानं गेलास तू विसरून. आता फोटो तुझा बघून बघून घालू दे दिसणारात. अरे याद कर तुला यो माझा दिल पुरा श्रावणाच्या महिन्यात. थँक्यू डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण लक्ष केंद्रित करूया. कृपादेवी बॉईज उमराले टीम अजूनपर्यंत इथे दाखल झालेली नाहीये. फील्ड सेटअप देखील करायचे. यंग मराठा टीम एक चांगलं लक्ष, 50 धावा फलकावर लगावल्या गेल्यात आणि 51चं लक्ष हे जिंकण्यासाठी आहे. येस डेफिनेटली, कारण की ही 4 षटकं कंप्लीट होण्याच्या आधी कॅप्टनने पोहोचणं अनिवार्य आहे आणि कॅप्टन जर पोहोचले नाही आहेत तर मग कायदे कलम ते जे आमच्याकडे आहेत, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे आम्ही म्हणतोय आणि नक्कीच मग त्यापैकी एक कायदा आणि कलम देखील आम्ही लागू करणार आहोत. 4 ओव्हर कंप्लीट होण्याच्या पूर्वी तुमचा कर्णधार हा टॉस बॉक्स मध्ये आला पाहिजे. थँक्यू डीजे. चला फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा टीमला रिक्वेस्ट करतोय. 51 धावा. चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. 2 आघाडीचे खेळाडू दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये आपण खेळाडूंचं करूया वर्णन. जितेंद्र आणि राकेश. जितेंद्र स्ट्राइक एंड कडे, राकेश गोवारी या खेळाडूकडे नजर असेल,
कारण की मागची स्पर्धा सुरुवात भरपूर चांगली त्यांनी केली होती, परंतु शेवट करण्यामध्ये थोडासा कमी पडला होता. आज एक जबाबदारीचं क्रिकेट त्यांना खेळायचं आहे. त्यांना माहिती आहे की आत्ता सिनियर प्लेअर नाही आहेत, म्हणजेच जे काय आहे ना की वन मॅन शो वन मॅन आर्मीवाली भूमिका त्यांना पूर्ण करावी लागेल आणि करू शकतायत, कारण की भरपूर चांगले क्रिकेटपटू आहेत या जुचंद्र विभागामध्ये. वसई पूर्व परिसरामध्ये एक दमखम दर्शवणारी खेळी ते करू शकतायत. जाऊया मॅचच्या दिशेने. सतीश जाबार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. पहिला चेंडू, चक्री गोलंदाजी करण्याची क्षमता त्यांची अगदी पाहायला मिळते. पहिला चेंडू बॅटच्या साईने, मात्र चेंडू चाललाय हलकसं बॅटला स्पर्श करून डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये. धावा मिळती 2. बघा 2 धावेने झालेली सुरुवात छान म्हणू शकतोय, कारण की पहिल्या बॉलवर 2 धावा, एक आत्मविश्वास, ऊर्जा संचार. आणि कधी कधी विचारत असतात फलंदाज की पहिला चेंडू बॅटमध्ये कसा कनेक्ट होईल, परंतु 2 धावा मिळाल्यात, त्याला नक्कीच आपण म्हणू शकतो एक चांगला स्टार्ट. फुलटॉस या वेळेला पाहिला आपण, चेंडूला दिशा दिली, चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेने वेगाने. क्षेत्ररक्षक मात्र होते, परंतु प्रयत्न अपुरे पडले गेलेत आणि चेंडू निघून गेलाय अगदी बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार मिळाला. पारुलेच्या षटकामध्ये फील्डचं बंधन आहे आणि त्याचाच फायदा उचलत असताना जितेंद्रने एक चांगला नेत्रदीप फटका मात्र पेश केलाय. त्याची गरज आहे, कारण की मॅन्डेटरी पारुलेच्या षटकामध्ये तुम्हाला धावा जास्त घेण्याचा प्रयत्न करावाच लागेल, कारण की इथे 51च लक्ष. स्ट्रेट फटका चांगला आहे. जयेश येतात, प्रयत्न केलेत, परंतु चेंडूला अडवण्याचे सफल देखील झालेत. काय जबरदस्त फिल्डिंग, लाजवाब, मौल्यवान धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात 2. जयेशला अगदी आपण बघितलं तिथे, कारण की डिस्टन्स भरपूर कव्हर करायचं होतं आणि ते त्यांनी कव्हर केलं. 2 धावा मिळाल्या, धावफळ्यात पोहोचले गेले या 2ने 8 या आकड्यावर. चेंडू फेकून झाले 3. थोडासा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. चक्री गोलंदाजी नक्की त्यांची ओळख आणि थोडस मिळावलेलं चक्र दर्शवलं गेलं, चक्र फिरवलं होतं आणि चेंडूला बाहेरच्या दिशेने कट केलं. ही खासियत आहे सतीश जाबरची. 8 धावा फलकावर आल्या 4 मध्ये. आणखीन काहीतरी आता सल्ला मशवरा केला जातोय, गरज आहे. बघा एखाद्या सुरुवातीला आपण जर मोठ्यामध्ये कन्वर्ट करायचंय ना, रिस्की शॉट नाही आहेत, परंतु नियंत्रणामध्ये आहेत. पुन्हा एकदा नियंत्रित शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. भिडा आणला, तिसऱ्या घेऱ्यामधून 1 धाव घेतली. राकेशला स्ट्राइक इन कडे आता मात्र प्रथमच पाहू शकतोय. धाव फलकावर 9 झाल्यात आणि एक चांगला ऊर्जा संचार करणारा स्टार्ट जो म्हणतोय ना आपण, तो कदाचित राकेश आणि या जितेंद्र या 2 खेळाडूंनी दिलेला आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग खोलमध्ये हाताळलेला चेंडू राकेश साठी होता. हलकीशी अपील केली होती, परंतु धावा मिळतील. धावा मिळाल्या 2 तिकडे. या 2 धावेने संघाची टोटल अगदी बघितली आपण 11 या आकड्यावर पोहोचले. लक्ष कितीच आहे? 50. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 11 धावा, म्हणजेच काय अगदी चर्चा करायची झाली आहे तर मग एक चांगला पॉझिटिव्ह स्टार्ट, कारण की गुड स्टार्ट म्हणू शकतोय. विकेट कोणत्याही प्रकारची डाऊन नाही गेलेली आहे, म्हणजेच काय येणारे चेंडू अगदी आपण बघितले तर 18 आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 40 धाव्यांची गरज आहे. सामना अगदी आपण बघितलं तर मग बॅलन्सिंग आहे, परंतु हे षटक सांगून जाईल की हा सामना कोणत्या बाजूने वळेल. जाऊया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. कोरी चढला मला फिवर, मी हाय क्रिकेट लवर, मी तुझा यार ना. कोरी
बाई दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरणार. कमबॅक सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सह्याद्री ट्रॉफी 2025 मध्ये जसं म्हटलं जाते ना की हर दिन एक नई शुरुआत होती है, हर एक सांस में एक नई बात होती है. हिम्मत किस्मत बदल जाती है उन लोगों की जिनके हौसले में जान होती है. डेफिनेटली आपण बघितलं हिम्मत नहीं हारना, क्योंकि हौसले में जान हो तो किस्मत को आप बदल सकते हो आणि बदलण्याची धमक ठेवू शकतायत हे दोन बॅटर माहिती आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आता येत आहेत रितेश दांडेकर. चला कॅप्टन इथे आलेले आहेत. या ओव्हर नंतर टॉस देखील आपण कंप्लीट करूया. आपटून टाकलेला प्रयत्न, चेंडूला कट केलाय, गली क्षेत्राच्या दिशेने चेंडू चाललाय अगदी डिक्लेरेशनच्या स्वरूपात. मिळतील धावा 2 आणि सुरुवात महत्वाची आहे. ओव्हर मध्ये आलेल्या पहिल्याच बॉलवर अगदी पाहिला तर 2 धावा. अजितदादा गोवारी वेलकम, आपलं स्वागत असेल. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार म्हणून त्यांना आपण पाहतोय. आज नक्कीच गोलंदाजी ज्याप्रमाणे केली आहे ना जतीन गोवारी यांच्या माध्यमातून सुंदर बघा 2 त्यांनी षटकार खर्च केले, परंतु धाव फळकाला नियंत्रणामध्ये आणणारी विकेट होती ना ती मिळवून देण्याचं कार्य त्यांनी केलं होतं. ती विकेट कोणाची होती तर सतीश जाबरची. रितेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला, ज्याला पाहतोय मागच्या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा किताब पटकावला गेला होता रितेशच्या माध्यमातून. तोच रितेश बॉलिंग ट्रॅकवर. समोर जितेंद्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, एक धाव पूर्ण होताना देखील पाहायला मिळेल. वेगाने झाले दुसरीचा प्रयत्न, चेंडूची फेक आली आहे. धावा 2 प्राप्त केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये दडपण न टाकण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्त हा कॉलिंग पाहायला मिळाला. आत्मविश्वास, ऊर्जा संचार, आज ऊर्जा दिसून आली आहे. एक गेम प्लॅनिंग पाहायला मिळते विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाचे, कारण की त्यांना माहिती आहे आपण घाई नाही करायची, गेम प्लॅनिंगने खेळूया. आपल्याला जो रस्ता आहे ना तो गाठायचा तर तो सक्सेस होऊ शकतोय. रितेश आतापर्यंत 2 मध्ये 4 खर्च केल्यात. संघाची टोटल अगदी आपण बघितली आहे 15. पुन्हा एकदा दिशा दिले, क्या बात आहे. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर श्रेष्ठ म्हणतो ना ते कार्य केलं जात आहे. कारण की या 2 धावा देखील आपण पाहू शकते ना क्रिकेटच्या पटलावर 2 धावांचं महत्व काय आहे तर नक्कीच तुम्हाला देखील माहिती आहे, कारण की आम्हाला देखील माहिती आहे. कारण की जिथे जिथे आपण पाहू शकते ना एक धाव कंप्लीट करणं तितकं कठीण असतं ना, तितका जर अशा प्रकारे फक्त बुद्धीचा वापर करून अगदी सहज 2 धाव मिळत असतील तर कोण का नाही करणार. आणि थोडा बुद्धी दर्शवली गेली आहे, वापर केला गेलाय. जितेंद्रने आपण बघितलं तर एक टॅलेंट दर्शवलं गेलंय आणि प्रेझेंट ऑफ माइंड त्याला म्हणतायत ना ते दर्शवलं गेलंय आतापर्यंत. कटचा फटका खेळला जातोय पॉइंटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर चेंडू मात्र चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. थोडासा वळण घेतला, अन्यथा नक्कीच हा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जायला वेळ नाही लागला असता. परंतु चांगल्या धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. 2-2-2 अशापर्यंत आतापर्यंत 4 मध्ये आलेल्या 8 धावा. धाव फलक 19च्या घरामध्ये एंटर झालाय. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं गेलंय 51चा. अजून सुद्धा आपण नजर टाकली तर फलकावर 19 म्हणजे 32 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण अगदी डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळत आहे. राकेश यांचा आपण खेळ बघितला तर राकेशने आतापर्यंत तितक्या जास्त धावा केलेल्या नाही आहेत, परंतु एका बाजूने जितेंद्रचं कौतुक करावं लागेल. लाजवाब. ओ यावेळेला तेच तर राड चेंडू, मोठा फटका खेळण्याचा मात्र प्रयत्न केला, रिस्क घेतला होता, मिस केला चेंडू आणि क्लीन बॉल. पहिला धक्का दिला जाईल मात्र अगदी आपण पाहिलं तर मग विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाला आणि जितेंद्रला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. चॉकलेट देन हसवली तशीच मला फसवली.
ही खासियत आहे आमच्या मित्रांची. चॉकलेट का घेऊन येतात त्याचं आता उदाहरण मिळालं असेल तुम्हाला. जाऊया आता मैदानाच्या मध्ये. विकेट डाऊन झाले, दीपेश पडवले आलेत. तसं म्हणतात ना, अगर गिरो तो फिर दोबारा उठो. आल्या आल्या अगदी दीपेशांचा फटका चांगला खेचलाय. महेंद्र पवार आहे तिकडे क्षेत्ररक्षणामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी धावा देखील तितक्या चांगल्या मिळाल्या. दोन धावेने संघाची टोटल अगदी पोहोचली आहे 21च्या घरामध्ये. टॉसची वेळ झाली. आमचे लेजंड प्लेयर्स आहेत तिकडे गंगारामजी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. एका बाजूने कृपादेवी बॉयज उमराले तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण बघतोय जयभवानी वंगणपाडा. टॉस झालाय. टॉस का बॉस कोण? कृपादेवी बॉयज उमराली टीम वन द टॉस आणि बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग निवडली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करायची आहे जयभवानी वंगणपाडा टीमला. मैदानाच्या दिशेने आपण बघितलं तर मग पार्टनरशिप भरपूर चांगली झाली होती, परंतु एक विकेट तिथे अगदी आपण बघितलं. परंतु मागचं षटक काय झालं तर 10 धावांचं राहिलंय की मागच्या षटकामध्ये 2-2-2-2-2 आणि अशाच प्रकारे धावा आल्या. एक विकेटचा देखील कॉलम भरला गेला तिकडे जो खाली होता. रितेशने ते कार्य केलं, विकेट मिळाली, पार्टनरशिप तोडण्याचं कार्य केलंय. परंतु त्या पार्टनरशिप तोडल्यानंतर ना मैदानाच्या आतमध्ये आलेले खेळाडू आहेत ना ते पहिल्या खेळाडूपेक्षा आणखीन डेंजरस आहेत. कोण? तर नक्कीच आपण पाहिले दीपेश पडवले. त्यांना अगदी आपण बघितलं तर हिटिंगची ॲबिलिटी त्यांची चांगली आहे. चांगले शॉट्स मात्र क्रिकेटिंग खेळू शकतायत. परंतु आता या मॅचला जिंकायचं आहे ना, तर मग येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30 धाव्यांची गरज. सरासरी 15ची आहे आणि ती सरासरी पूर्ण करायची आहे. तर आता हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. थोडासा खेळण्याचा अंदाज बदलावा लागेल आणि राकेश गोवारीला इथे आता मात्र या मॅच मध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. अगदी आपण म्हणतो ना, अगर गिरे तो दोबारा उठो क्योंकि हार सिर्फ वही मानता है जो कोशिश करना छोड़ देता है. डेफिनेटली आपण बघितलं की इथे कोशिश तर करावीच लागेल की 15ची सरासरी तितकी सोपी नाही आहे बघा. त्याच्यासाठी तुम्हाला या प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके खेळणं तर अनिवार्य झालंय. कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणतंय, या 2 षटकामध्ये ना 4 मोठे फटके मॅचचं चित्र पूर्णपणे पलटून टाकेल. राकेश गोवारी परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत मस्कर्रा. अगदी आपण पाहू शकतो तिथे एक वेगवान विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहतोय. धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात एक मिळेल तिकडे. सॉरी बाईच्या स्वरूपात. बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. साई नद्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. या वेळेला काय घडलं गेलंय, धाव मात्र घेण्याचा प्रयत्न परंतु क्लोज आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर मग आता तिसऱ्या अंपायरला इथे इन्व्हॉल्व केलंय. क्लोज कॉल आहे आणि मदत घेतली जाईल. डिसिजन पोहोचलं गेलेलं आहे आमच्याकडे. डिसिजन आहे नॉट आउट. कारण की आमचे तिसऱ्या अंपायर त्यांनी बघितलं गेले की बॅट ही ग्राउंडिंग झाली होती, इन झाली होती. जोपर्यंत आपण बघितली आहे तर मग मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देखील आपल्याला बघायला मिळेल सायकल म्हणून. कारण की काल संदीप गावडे सरांनी इथे उपस्थिती लावली होती आणि त्यांच्या माध्यमातून सायकल मध्ये योगदान त्यांचं देखील आहे. आणखीन जवळजवळ 2 ते 3 मान्यवर नक्कीच म्हणजेच
सोनू आलेले तिकडे, त्यांचं स्वागत. फटका चांगला खेचलाय, आवाज तर मधुर आलाय. धावा किती मिळतील बघा, 2 धावा, परंतु काय जबरदस्त आवाज आला होता. मिडल ऑफ दी बॅट कनेक्शन काय स्वीट झालं होतं, गुड झालं होतं. आणि ही खासियत आहे इकडे. धाव फलक अगदी आपण बघितलं, फलकावर आहे 25 झालेत. याचाच अर्थ अगदी आपण बघितलं तर 26 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि येणारी चेंडू शिल्लक असतील 9. आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज लागली आहे, कारण की मोठे फटके आले नाही तर मग आस्किंग रन रेट वाढेल. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला इकडे. दीपेशचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत, परंतु राकेशला जास्त स्ट्राईक मिळत नाहीये. हे नक्कीच कठीण होऊ शकतंय. राकेशला स्ट्राईक मिळेल कधी, कारण की आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू म्हणजे जवळजवळ आपण बघितलं आपण ना तर 16 चेंडूचा खेळ झाला. आणि या 16 चेंडूमध्ये राकेशने किती चेंडू फेस केले तर फक्त 2. आणि हे कुठेतरी कठीण होऊ शकतंय मग विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा टीमसाठी. आपण का खेचला जातोय हवेत, पाहतोय आपण प्रदीप चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता. चेंडू पडल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र जाताना पाहायला मिळेल. 2 धावा तिकडे देखील मिळतील. धाव फलक 2 ने पुढे सरकलं गेलंय 27 च्या घरामध्ये. 24 धाव्यांची गरज, 7 चेंडू आणि 24 धावा. या चेंडूवर एक चांगला फटका. कालच्या दिवसामध्ये अगदी काय जबरदस्त मॅचेस झाले होते, अंतिमच्या चेंडू पर्यंत मॅचेस गेले होते. आणि त्याच्यामध्ये एक मॅच असा देखील झाला होता की 6 मध्ये 26. आणि त्या मॅच मध्ये काय घडलं होते ते देखील तुम्हाला सांगेन या बॉल नंतर. हा बॉल खूप महत्वाचा आहे. फुलटॉस चेंडू पाहायला मिळतो, यावेळेला ऑन साइडला खेळला जातोय. 1 धाव मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि करावाच लागेल, कारण की या 2 नंतर मात्र मग शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक राकेशकडे येईल आणि तेच होताना पाहायला मिळेल. 2 ने टीमची टोटल अगदी आपण बघितली पुढे सरकली जाते 29 च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर सामना जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू आणि 22. डीजे ऑपरेटिंगचं कार्य आज करतायत वैभवजी धूम. महेंद्र पवार सध्या तरी ऍक्शन मध्ये आहे, त्यामुळे त्यांची जागा मात्र आता सांभाळली वैभव धूम याने. मला वाटते वैभव धूम यांची देखील कोणावर तरी देखील नजर असेल, म्हणजेच एखाद्या चांगल्या खेळाडूवर, कारण की APL चं सिलेक्शन त्यांच्या हाती देखील गेले. कारण की या मॅच मध्ये कोणता खेळाडू परफॉर्मन्स करतोय त्या खेळाडूवर नजर असेल असं माझं म्हणणं होतं. परंतु दुसरा काही विचार काही वेगळे. चला जाऊया आपण. 6 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. कालच्या दिवसाचा आपण उल्लेख करतोय. कालच्या दिवसामध्ये काय झालं होतं, एक मॅच मध्ये म्हणजे सोमसागर ब्राह्मणगाव अगेन्स्ट पानखंड स्पोर्ट्स बी, आणि तिथे काय झालं होतं ना तर जवळजवळ 6 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज असताना मॅच 2 चेंडू 6 पर्यंत आली होती. म्हणजे अशी खेळी केली होती नितेश टोकरे या फलंदाजाने, आणि ती मॅच मात्र अंतिमच्या चेंडूवर मात्र जिंकली ओमसागर ब्राह्मणगाव टीमने. बघा म्हणजे या मैदानावर काय आहे ना तर तुम्ही धावा किती असतील ना त्या सेफ नाही आहेत, हे उदाहरण होतं. आता अगदी आपण बघितलं ना तर 6 मध्ये 22. राकेश गोवारी बॉलिंग ट्रॅकवर. महेंद्र पवार, पवार का पावर. 6 मध्ये 22 रोखायचे आहेत. समोरच्या दिशेनं ठोकलाय फटका, राकेशचा धमाका षटकार. थैंक यू डीजे. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं.
कारण की हा खेळाडू तसाच आहे. काय जबरदस्त जबरदस्त अफराहा, कारण की वाट पाहत होते वाट लावण्यासाठी आणि वाट मात्र आता मात्र त्यांनी पकडली आहे. कारण की वाट शोधायची आहे आपल्या संघाला विजयाची. अगदी आपण पाहिला जसं म्हणतात ना कि जो मेहनत से डरता है वो सिर्फ सपनों को खोता है, लेकिन जो हिम्मत करता है वही तो आगे बढ़ता है. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी पाहिलं आपण चांगला फटका गॅप मध्ये वेगाने, रफ्तार मात्र होती फटक्यामध्ये, दम कम होता. चेंडू वेगाने करतोय प्रस्थान, जाईल बाउंड्री लाईनच्या पार, मिळेल षटकारानंतर चौकार. न ते पाणी नाही पडे रगाव कणसरी माता न कांबडे नाचून पाणी पाडू आता. थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना जो डर गया वो ठहर गया और जो लड़ गया वही तो आगे बढ़ गया. डेफिनेटली आपण पाहतोय काय जबरदस्त बॅटिंग, षटकार चौकार. 10 धावा तर पहिल्या 2 चेंडू मध्ये झाल्या. चित्र बदलून टाकलं. येणारे 4 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते एका इनिंग मध्ये ब्रॅड लारा, आणि आता 4 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या म्हणजेच 12. हो या दरम्यान अगदी आपण बघितलं तर राकेश यांना माहिती आहे की आता जे काय आहे ते माझ्याच हातात आहे. परंतु महेंद्र पवार आपली पॉवर दाखवतोय. कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी जबरदस्त मुकाबला, हाय व्होल्टेज वाला मुकाबला, पहिलाच पैसा वसूल वाला मुकाबला पाहायला मिळत आहे. अगदी जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. 3-12 उडवलाय, तोडलाय, फोडलाय आणि या चेंडूला स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर नेऊन राकेशने सोडलाय. थँक्यू. मी आधीच म्हटलं होतं या षटकाच्या सुरुवातीच्या आधीच, सुरुवात झाली पण नव्हती की या मैदानावर कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. 2 चेंडू 6 धावा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आणि आता कोणाची होती या मॅच मध्ये 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 हवा टाईट वाला मुकाबला. एकच फाईट ती आहे राकेशचे, आणि संपूर्ण केलं वातावरण टाईट. काय जबरदस्त खेळ. 2 चेंडू 6 धावा. लाजवाब मॅच. अगदी महेंद्र पवारवर देखील प्रेशर आलाय, आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण बघितल्यानंतर मग बॅटरवर प्रेशर नाहीये. त्यांना माहिती आहे की काय आहे, कारण की प्रेशर आपल्याला कोणावर टाकायचं ते आपण टाकलंय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मॅच जबरदस्त झालाय, जबरदस्त, आणि राकेशच्या या खेळीला इम्प्रेस केलंय. जबरदस्त लाजवाब खेळ आतापर्यंत. समोरला उड़वले, तकदीर बदली, तस्वीर बदली, बदला है ये पिक्चर, और राकेश ने लगा दिया मैच को जिताने वाला बेहतरीन लंबा वाला 6 गेम फिनिश.